बेसिक रिलेटिव्ह बेसिक स्ट्रेंथ ऑफ काय बघत होतो लास्ट लेक्चर मध्ये, रिलेटिव्ह बेसिक स्ट्रेंथ, रिलेटिव्हली बेसिक स्ट्रेंथ ऑफ काय बघत होतो तर अमाइन्स, बेसिसिटी बेसिक स्ट्रेंथ किंवा बेसिसिटी स्ट्रेंथ ऑफ काय बघत होतो तर अमाइन्स बघत. सो रिलेटिव्ह बेसिसिटी स्ट्रेंथ ऑफ आपण काय बघत होतो तर अमाइन्स बघत होतो. नॉर्मली एक्सपेक्टेड गॅशियस स्टेट मध्ये ठीक आहे की प्लस साइन इंडक्टिव्ह इफेक्टमुळे टर्शरी अमाइन्स जे असतात ते खूप बेसिक असतात कंपेअर टू सेकंडरी अमाइन. आणि सेकंडरी अमाइन्स हे खूप म्हणजे जास्त बेसिक असतात प्रायमरी अमाइन्स पेक्षा. आणि प्रायमरी अमाइन्स हे जास्त बेसिक असतात अमोनियापेक्षा. हे सगळं घडत असताना कोणत्या स्टेट मध्ये घडतं, गॅशियस स्टेट मध्ये. पण जेव्हा आपण ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो, म्हणजे ह्या अमाइन्सला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतं, तर आपल्याला एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड फेनॉमेना वेगळं दिसतं. सो आपल्याला असं दिसतं की टर्शरी अमाइन्स जे असतात ते कमी बेसिक असतात सेकंडरी अमाइन्स पेक्षा, आणि सेकंडरी अमाइन्स मोर बेसिक असतात प्रायमरी अमाइन्स पेक्षा, आणि प्रायमरी अमाइन्स मोर बेसिक असतात अमोनियापेक्षा. कोणत्या स्टेट मध्ये, ॲक्वस स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये तर ॲक्वस स्टेट. मग हा असं का, why this is, why there is what we can say difference, त्या स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स झाला, why there is difference in the exceptions and the concept, due to two reasons. First one is steric hindrance. First one is what, steric hindrance. आपण काय म्हटलं की जे पर्टिक्युलर अमाइन्स आहेत ते बेसिक आहेत नेचर मध्ये, आणि त्यावरती ऍसिड अटॅक करतो. मग जेवढ्या इझिली ऍसिड अटॅक करेल तेवढे जास्त ते काय असणार आहेत तर बेसिक इन नेचर असतात. ठीक आहे. मग जेव्हा आपण टर्शरी अमाइन घेतो, हे टर्शरी अमाइन्स जे आहेत, जेव्हा आपण काय घेतो टर्शरी अमाइन्स घेतो, आणि टर्शरी अमाइन्सला ऍसिड्स बरोबर काय करतो, रिॲक्ट करतो, तर हे ऍसिडचा जो हायड्रोजन आहे हा इझिली काय करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही. का, ड्यू टू दी बल्की ग्रुप्स ऑफ अल्कील attached to nitrogen atom, attached to nitrogen atom, due to the bulky groups attached, due to bulky groups of alkyl attached to nitrogen atoms. How many alkyl groups? Due to 3 bulky groups of alkyl attached to nitrogen atoms, the acids cannot easily attack the amines, tertiary amines, the tertiary amines, due to which what, basicity of tertiary amine decreases. Due to the basicity of tertiary amine काय होते ते डिक्रीज होते. काय म्हटलं, 3 बल्की ग्रुप आहेत अल्किल, 3 अल्किलचे बल्की ग्रुप नायट्रोजनला अटॅच असल्यामुळे ऍसिड जो आहे तो इझिली ह्या बरोबर अटॅक करू शकत नाही आणि सॉल्ट फॉर्म करू शकत नाही. काय फॉर्म करू शकत नाही, सॉल्ट फॉर्म करू शकत नाही ॲक्वस स्टेट मध्ये. सो whatever, due to the 3 bulky groups of alkyl attached to nitrogen atom, the acid cannot easily attack the tertiary amines, due to which basicity of amine decreases. Which amine? Tertiary amines, as compared to what, secondary amine. And the structure of alkyl group are
hydrogen atom as compared to what? Hydrogen atom. आता इथं बघा हा, this is called as stirring hindrance. This is called as stirring hindrance. This is called as what? Stirring hindrance. Stirring hindrance म्हणजे काय? तर काय म्हणतात की जे पर्टिक्युलरली अटॅक करायला पाहिजे, एखादा ऍसिड इझिली अटॅक करायला पाहिजे, पण त्या ऍसिडला अटॅक करायला देत नाही का? तर तिथं बल्की ग्रुप्स आहेत आणि ते बल्की ग्रुप्स त्याला अटॅक करायला जागाच देत नाही. त्याला म्हणतात हिंडरन्स. म्हणजे मध्ये आलं, हिंडर्ड केलं, स्टॉप केली रिॲक्शन किंवा मध्ये येऊन बसले, इझिली रिॲक्शन घडायला देत नाही. ह्याला आपण काय म्हणतो? स्टरिक हिंडरन्स. इथं बघा, आता मी काय कन्सिडर करते? मिथिल अमाइन्स कन्सिडर करते. काय प्रायमरी मिथिल अमाइन कन्सिडर केला, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, ठीक आहे. आता हा जर CH3 लिहिला तरी पण हा CH3 मी असा लिहिणार आहे, ठीक आहे. आणि हा काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्याला जर प्रोटॉन अटॅक जरी करायचा असेल, ऍसिड म्हणजे प्रोटॉन्स कन्सिडर करतो, हा जर प्रोटॉन अटॅक करायचा असेल तर हा प्रोटॉन इथून किंवा इथून अटॅक करू शकतो. इथे जागा आहे, इथे जागा आहे. पण जर मी सेकंडरी अमाइन घेतला, ठीक आहे, सेकंडरी अमाइन मध्ये किती अल्किल ग्रुप्स आहेत? 2. इथे एक आहे आणि इथे एक आहे. बघा, एक हायड्रोजनला जेवढी जागा लागते त्यापेक्षा जास्त जागा अल्किल ग्रुप्सला लागते. मग ह्या केस मध्ये सेकंडरी अमाइन्स मध्ये प्रोटॉन हिट होऊ शकतो, प्रोटॉन ह्या साइडने हिट होऊ शकतो, कारण हा तर लोन पेअर आहे, हा इथे जाणार आहे पुढे. मग प्रोटॉन हा सेकंडरी अमाइन मध्ये हिट करू शकतो. पण ते जर टर्शरी अमाइन्स घेतले, टर्शरी अमाइन्स मध्ये काय असणार आहे? हा अल्किल ग्रुप, तिन्ही अल्किल ग्रुप आहे. हे बघा, हा मोठा अल्किल ग्रुप आहे, हा पण अल्किल ग्रुप मोठा आहे, हा पण अल्किल ग्रुप मोठा आहे. हा तर मिथिल ड्रॉ केलाय, इथिल वगैरे ड्रॉ केला तर आणि मोठा होणार. म्हणजे ह्या केस मध्ये जो पर्टिक्युलरली प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनला अटॅक करायला जागा मिळत नाही. इथून अटॅक करू, इथून अटॅक करू, इथून अटॅक करू का इथून अटॅक करू, अटॅक करायला जागा मिळत नाही. म्हणजे आयन फॉर्म होणार नाही, म्हणजे ऍसिड इझिली अटॅक करणार नाही. आणि ऍसिड इझिली अटॅक करत नसेल तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर पटकन येणार नाही आणि मग त्यामुळे बेसिक स्ट्रेंथ काय होणार आहे? कमी होणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो? स्टरिक हिंडरन्स. ह्याला आपण काय म्हणतो? स्टरिक हिंडरन्स. पहिला रिझन की टर्शरी अमाइन्स का कमी बेसिक आहेत. पहिला रिझन टर्शरी अमाइन्स का कमी बेसिक आहेत. काय म्हटलं बघा, पहिला रिझन हा म्हटला मी की पर्टिक्युलरली जेव्हा कधीही पर्टिक्युलरली रिॲक्शन घडत असते तर स्टरिक हिंडरन्स म्हणजे काय असतं? तर अल्किल ग्रुप जर तुम्ही कन्सिडर केला, मी तुम्हाला दाखवलाय अल्किल ग्रुपला जागा किती लागते आणि हायड्रोजनला जागा किती लागते. मी मुद्दामून साईडला येऊन बसते की तुम्हाला बोर्डवरचं दिसावं. तो बघा, हा बघा, हा हायड्रोजन आहे. ह्या हायड्रोजनला जेवढी जागा लागते त्यापेक्षा जागा कोणाला लागते? अल्किल ग्रुपला. आणि बल्कि इथं मिथिल घेतला, इथिल वगैरे घेतला तर आणि वाढणार आहे. इथिल वगैरे घेतला तर आणि काय होणार आहे? तर इन्क्रीज होणार आहे. तर तेच बघा की जे साइज ऑफ अल्किल ग्रुप असतं ते खूप जास्त असतं हायड्रोजन ऍटम पेक्षा. आणि जसे नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स काय होत जातात? वाढत जातात. प्रायमरी मध्ये एकच अल्किल ग्रुप असतो, सेकंडरी मध्ये 2 अल्किल ग्रुप असतात आणि टर्शियरी अमाइन्स मध्ये 3 अल्किल ग्रुप असतात. मग जसं प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शियरी होतं, क्राउडिंग वाढतं, अल्किल ग्रुप्स वाढतात म्हणजे क्राउडिंग, गर्दी वाढते. काय वाढते? गर्दी वाढते. मग त्यामुळे अल्किल ग्रुप्स वाढल्यामुळे क्राउडिंग वाढतं, म्हणजे क्राउडिंग ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीज होतं. क्राउडिंग ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीज. त्यामुळे जो ऍसिड आहे तो ऍसिड इझिली नायट्रोजनला, अमाइनच्या नायट्रोजनला अटॅक करू शकत नाही. टर्शरी अमाइन मध्ये खूप प्रॉब्लेम येतो. बघा मी एक स्टेटमेंट सांगते. As the crowding of alkyl group increases, the attack of acid on amine is
लॉस झाला, ज्यामुळे बेसिक स्ट्रेंथ काय झाली, डिक्रीज झाली. ह्याला स्टेरिक हिंडरन्स म्हणतो. ह्याला काय म्हणतो, स्टेरिक हिंडरन्स. मग जर स्टेरिक हिंडरन्स कन्सिडर केला तर टर्शरी अमाइन्स मध्ये 3 अल्किल ग्रुप आहेत. किती अल्किल ग्रुप आहेत, 3 अल्किल ग्रुप आहेत. आणि ते 3 अल्किल ग्रुप बल्की आहेत, जास्त जागा घेत आहेत, त्यामुळे ऍसिड इझिली तिथे अटॅक करत नाही अमाइनला. पण ऍसिड इझिली अमाइनला अटॅक करत नाही म्हणजे त्याची टर्शरी अमाइनची बेसिसिटी काय आहे, कमी आहे. सेकंडरी अमाइन मध्ये आहे जागा, प्रायमरी अमाइन मध्ये पण आहे जागा, पण टर्शरी अमाइन मध्ये जागा तेवढी इझिली अवेलेबल होत नाही. टर्शरी अमाइन मध्ये जागा तेवढी इझिली अवेलेबल होत नाही, त्यामुळे टर्शरी अमाइन्स कमी बेसिक आहे ड्यू टू स्टेरिक हिंडरन्स. हा एक रिझन झाला. हा काय झाला तर एक रिझन झाला. हा काय झाला तर एक रिझन झाला. आता दुसरा रिझन बघा. दुसरा रिझन आहे सॉल्वेशन इफेक्ट. हे समजून घ्या. दुसरा रिझन काय आहे, सॉल्वेशन इफेक्ट. आता सॉल्वेशन इफेक्ट असं मी सांगते बघा. व्हॉट इज सॉल्वेशन इफेक्ट? सॉल्वेशन म्हणजे काय असतं रे, जे काही तुम्ही सॉल्यूट ऍड करताय सॉल्व्हेंट मध्ये त्याबरोबर तो बॉन्ड फॉर्म करतो, त्याला सॉल्वेशन म्हणतो. आणि जर सॉल्व्हंट वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्याला हायड्रेशन. सॉल्व्हंट वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्याला काय म्हणणार आहे तर हायड्रेशन म्हणणार. सो नेक्स्ट सेकंड इफेक्ट बघा, सॉल्वेशन इफेक्ट. कोणता इफेक्ट बघूया, सॉल्वेशन इफेक्ट. आता जेव्हा आपण सॉल्वेशन इफेक्ट बघतो, जर आपण अमाइन ॲक्वस सोल्युशन, अमाइनला कशामध्ये डिसॉल्व करतो, वॉटर मध्ये डिसॉल्व करतो. जर अमाइन आहे, हा RNH काय आहे, 2 आहे. मग हा काय होतो, हा अमोनियाचे हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूलच्या ऑक्सिजन बरोबर काय करतात, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. अमोनियाचे बघा मी काय सांगते, अमोनियाचे जे हायड्रोजन्स आहेत हे वॉटर मॉलिक्यूलच्या ऑक्सिजन बरोबर काय बॉन्ड फॉर्म करतात तर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म. मग जेवढे जास्त हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतील तेवढी जास्त एनर्जी रिलीज होते. जेवढे जास्त हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतील वॉटरच्या ऑक्सिजन बरोबर आणि अमाइन्सच्या हायड्रोजन बरोबर, तेवढी जास्त काय रिलीज होते, एनर्जी काय होते, रिलीज होते. whenever a hydrogen bonding takes place, whenever a hydrogen bonding takes place between hydrogen atom of amine and oxygen atom of water, energy is released. काय रिलीज होते, एनर्जी रिलीज होते. मग सांगा, जर एखाद्या बॉन्डिंग मध्ये एनर्जी रिलीज होते, एनर्जी रिलीज झाल्यामुळे काय वाढते, एनर्जी रिलीज झाल्यामुळे काय वाढते, एनर्जी रिलीज झाल्यामुळे स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. स्टॅबिलिटी इन्क्रीजेस. बघा सॉल्वेशन इफेक्ट मध्ये काय म्हटलं की जेव्हा कधी हायड्रोजन बॉन्डिंग होते कशामध्ये तर अमाइनच्या हायड्रोजन मध्ये आणि वॉटरच्या ऑक्सिजन मध्ये, तर जेव्हा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी, त्या बॉन्ड फॉर्म होण्यासाठी एनर्जी काय होते, रिलीज होते. एनर्जी रिलीज झाल्यामुळे स्टॅबिलिटी काय होते, वाढते. म्हणजे ह्या एनर्जी रिलीज आणि स्टॅबिलिटीमुळे हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली देऊ शकतो. ह्याचा काही संबंध येत नाही ह्या दोघांमध्ये. हा इझिली आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊ शकतो कारण हे स्टेबल स्ट्रक्चर फॉर्म करतात.
हा प्रायमरी अमाइन साठी झाला. आता सेकंडरी अमाइन साठी काय होतं? सेकंडरी अमाइन साठी काय होतं? सेकंडरी अमाइन आर एन काय आहे? आर एक एच आहे. म्हणजे हा हायड्रोजन जो आहे, अमाइनचा जो हायड्रोजन आहे तो वॉटरच्या ऑक्सिजन बरोबर काय फॉर्म करणार आहे? बॉन्ड फॉर्म करणार आहे. वॉटरच्या ऑक्सिजन बरोबर काय फॉर्म करणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणार आहे. परत बॉन्ड एनर्जी काय होणार आहे? रिलीज होणार आहे. हा, आणि हा जेव्हा लोन पेअर देईल, ह्या लोन पेअरला किती अल्किल ग्रुप आहेत? 2 ग्रुप आहेत. मग जेव्हा हे अल्किल ग्रुप्स हा जेव्हा लोन पेअर देईल, ह्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करेल. ह्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करण्यासाठी 2 अल्किल ग्रुप स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर ह्याच्याकडे काय करतील? शिफ्ट करतील. 2 अल्किल ग्रुप जेव्हा ह्या नायट्रोजन वरती स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट करतील, तर ह्याची जी पॉझिटिव्हिटी असेल ती कमी होईल आणि नायट्रोजनला स्टॅबिलिटी अचीव होईल. ह्या केस मध्ये दोन्ही हायड्रोजन्स आहेत, एकच अल्किल ग्रुप आहे. जेव्हा हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देईल, जेव्हा हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देईल, त्यावेळी फक्त एकच अल्किल ग्रुप येतो ह्या नायट्रोजनची पॉझिटिव्हिटी कमी करण्यासाठी आणि स्टॅबिलिटी काय करण्यासाठी? इन्क्रीज करण्यासाठी. पण सेकंडरी अमाइन्स मध्ये 2 अल्किल ग्रुप्स येतात जे स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर्स नायट्रोजनकडे शिफ्ट करतात आणि नायट्रोजनचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कमी करून स्टॅबिलिटी काय करतात? वाढवतात. त्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करतात आणि ऍट द सेम टाइम एक आहे दुसरा हायड्रोजन ऍटम काय करून देतोय? तर स्टॅबिलिटी अचीव करून देते. कारण जेव्हा अमाइनचा हायड्रोजन ऑक्सिजन वॉटरच्या ऑक्सिजन बरोबर बॉन्ड करेल, तेव्हा हायड्रेशन एनर्जी रिलीज होईल आणि इथं पण स्टॅबिलिटी अचीव झाली आणि इथं पण स्टॅबिलिटी काय झाली? अचीव झाली. म्हणजे सेकंडरी अमाइन्स मध्ये ह्या एंडला पण स्टॅबिलिटी अचीव होते आणि ह्या एंडला पण स्टॅबिलिटी अचीव होते. ह्या एंडला जास्त स्टॅबिलिटी अचीव होते ऍज कम्पेअर्ड टू इथं. मग ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं, कशाचं? स्टरिक हिंडरन्स आणि सॉल्वेशन इफेक्टचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला असं दिसतं, स्टरिक इफेक्ट आणि सॉल्वेशन इफेक्ट जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला असं दिसतं की जे सेकंडरी अमाइन्स असतात ते सगळ्यात जास्त बेसिक असतात कम्पेअर्ड टू प्रायमरी अँड टर्शरी अमाइन. कम्पेअर्ड टू प्रायमरी अँड टर्शरी अमाइन. आता सॉल्वेशन इफेक्ट मध्ये जर तुम्ही टर्शरी अमाइन घेतला तर टर्शरी अमाइनला हायड्रोजन ऍटमच नाही आहे. हायड्रोजन ऍटमच नाही आहे म्हणजे तो वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणार नाही. फॉर्म करणार. बॉन्डिंग फॉर्म केलं नाही, एनर्जी रिलीज झाली नाही. एनर्जी रिलीज झाली नाही, स्टॅबिलिटी अचीव झाली नाही. काय अचीव झाली नाही? स्टॅबिलिटी अचीव झाली नाही. त्यामुळे ह्यावरनं असं सॉल्वेशन इफेक्ट वरनं असं दिसतं की अल्किल ग्रुप्स, टर्शरी अल्किल अमाइन्स डू नॉट शो एनी सॉल्वेशन इफेक्ट, so their basicity is less. Due to steric hindrance also their basicity is less. So by concluding the two effects, steric hindrance and solvation effect, steric hindrance आणि solvation effect जर कंबाईन केलं तर आपल्याला असं दिसतं की प्रायमरी अमाइन्स पेक्षा जास्त बेसिक अमोनिया पेक्षा जास्त बेसिक कोण असतात? प्रायमरी अमाइन्स असतात. प्रायमरी अमाइन्स पेक्षा जास्त बेसिक कोण असतात? सेकंडरी अमाइन्स असतात आणि टर्शरी अमाइन्स पेक्षाही जास्त बेसिक कोण असतात? तर सेकंडरी अमाइन्स असतात. काय असतात? सेकंडरी अमाइन्स असतात. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, हा, प्रायमरी अमाइन्स पेक्षा जास्त बेसिक सेकंडरी टर्शरी अमाइन्स असतात. म्हणजे आता म्हटलं तर अमोनिया जेवढा बेसिक आहे त्यापेक्षा जास्त बेसिक कोण आहे? प्रायमरी अमाइन आहे. प्रायमरी अमाइन्स पेक्षा जास्त बेसिक कोण आहे? टर्शरी अमाइन आहे. आणि टर्शरी अमाइन्स पेक्षा जास्त बेसिक कोण आहे? तर सेकंडरी अमाइन. हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. म्हणजे तिन्ही अल्किल ग्रुप्स नायट्रोजनला देणार आहेत. पण जरी हे केलं तरी पण स्टरिक हिंडरन्स असल्यामुळे काय म्हणतात, जे काय ऍसिड आहे तो इझिली अटॅक करू शकत नाही. त्यामुळे यांची बेसिसिटी काय दिसते? तर कमी दिसते. यांची बेसिसिटी काय दिसते? कमी दिसते. डोकं शांतपणे ठेवायचं. डोकं शांतपणे ठेवायचं आणि शांतपणाने मी काय काय सांगितलंय ते ऐकून घ्यायचंय. मी जेवढं काही सांगितलंय ते डोकं शांत ठेवला आणि मग समजून घेला तर समजणार नाही तर काय समजणार नाही. पहिल्याच जेव्हा तुम्ही अमाइनला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करताय तर हायड्रेशन होतंय. हायड्रेशन म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. मग या
हायड्रोजन बॉन्डिंग जेव्हा कधी फॉर्म होतात त्यावेळी एनर्जी रिलीज होते. मग जेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढी जास्त काय असते, स्टॅबिलिटी असते. जेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढी जास्त काय असते, स्टॅबिलिटी असते. मग आपल्याला असं दिसतं की टर्शरी अमाइन सॉल्वेशन जात नाही, पण सेकंडरी अमाइन सॉल्वेशन ही जातात आणि स्टरिक हिंडरन्स ही कमी असतो आणि नायट्रोजन ऍटमला स्टॅबिलिटी ही काय मिळते तर जास्त मिळते, कारण दोन अल्किल ग्रुप जास्त आहेत. सेकंडरी अमाइन्सला स्टरिक हिंडरन्स कमी आहे, सॉल्वेशन इफेक्ट आहे आणि दोन अल्किल ग्रुप्स आहेत. ह्या सगळ्यामुळे टर्शरी अमाइन्स सेकंडरी अमाइन्स मध्ये स्टरिक हिंडरन्स टर्शरी अमाइन्स पेक्षा कमी आहे. सेकंडरी अमाइन्स सॉल्वेशन इफेक्ट दाखवतात. सेकंडरी अमाइन्स मध्ये दोन अल्किल ग्रुप्स आहेत. सेकंडरी अमाइन्स मध्ये दोन अल्किल ग्रुप्स आहेत. काय सांगितलं बघा की जो सेकंडरी अमाइन आहे त्या सेकंडरी अमाइन मध्ये सॉल्वेशन इफेक्ट दाखवतोय, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतोय म्हणजे हायड्रेशन एनर्जी रिलीज करतोय, स्टॅबिलिटी वाढवतोय. दोन अल्किल ग्रुप असल्यामुळे दोन्ही अल्किल ग्रुप नायट्रोजनची बेसिसिटी आहे तशी ठेवतात आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतात, देऊ शकतात. ऍट द सेम टाइम ऍसिड इझिली अटॅक करू शकतो कारण दोनच अल्किल ग्रुप आहेत, तीन अल्किल ग्रुप नाही आहेत, त्यामुळे तर स्टरिक हिंडरन्स पण कमी आहे. मग हे तिन्ही पॉइंट जर तुम्ही काउंट केला तर ह्या तिन्ही पॉइंट वरनं आपल्याला असं समजतं की सेकंडरी अमाइन्स आर मोर बेसिक देन टर्शरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स आर व्हॉट, सेकंडरी अमाइन्स आर मोर बेसिक देन टर्शरी अमाइन. बघा जेवढं साइज आयनचं मोठं असतं तेवढी त्याची सॉल्वेशन एनर्जी काय असते, कमी. मग अल्किल ग्रुप्स जास्त म्हणजे जेवढे मोठे अल्किल ग्रुप जास्त म्हणजे साइज मोठं, साइज मोठं म्हणजे सॉल्वेशन कमी, सॉल्वेशन कमी म्हणजे स्टॅबिलिटी पण कमी, सॉल्वेशन कमी म्हणजे स्टॅबिलिटी पण काय असणार आहे, कमी असणार आहे. मग त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की ते टर्शरी अमोनिया आहे, टर्शरी अमाइन्स आहेत, ते लिस्ट वॉटर बरोबर रिएक्टच होत नाही म्हणजे लिस्ट हायड्रेटेड आहेत कंपेअर्ड टू सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. त्यामुळे ह्याचा कंबाइंड इफेक्ट, तर ह्याचा कंबाइंड इफेक्ट जर कंबाइंड इफेक्ट घेतला इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्वेशन इफेक्टचा, तर सेकंडरी अमाइन्स हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बेस आहेत कंपेअर्ड टू टर्शरी अमाइन्स अँड प्रायमरी अमाइन्स. कंपेअर्ड टू टर्शरी अमाइन्स अँड व्हॉट, प्रायमरी अमाइन्स. कंपेअर्ड टू टर्शरी अमाइन्स अँड प्रायमरी अमाइन्स. पण हे सगळे अमाइन्स ऍक्वस स्टेट मध्ये असायला पाहिजे, डिझॉल्व्ड इन वॉटर असायला पाहिजे. तर ऍक्वस सोल्युशन मध्ये, गॅशियस मध्ये आहे तसं राहतात. टर्शरी आर मोर बेसिक देन सेकंडरी, सेकंडरी आर मोर बेसिक देन प्रायमरी अँड प्रायमरी आर मोर बेसिक देन अमोनिया. हे गॅशियस स्टेट मध्ये. पण हे जे काय आता लिहून दिलं ते फक्त सॉल्वेशन काय म्हणतात, हे जे काय आता जे सांगितलं ते ऍक्वस अमोनिया, ऍक्वस अमाइन्स. जे ऍक्वस अमाइन्स असतात त्या ऍक्वस अमाइन्स मध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं, सेकंडरी अमाइन, कारण त्याच्याकडे दोन अल्किल ग्रुप आहे, एक हायड्रोजन ऍटम आहे, स्टरिक हिंडरन्स कमी आहे आणि सॉल्वेशन इफेक्ट पण तो दाखवतो. मग हे सगळे कन्सिडर केले तर सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक. व्हाय, बिकॉज इट इज हॅव्हिंग मोर स्टॅबिलिटी. हायड्रोजन पण स्टेबलाइज होतो, नायट्रोजन ऍटम पण स्टेबलाइज होतो आणि अल्किल ग्रुप्स पण काय होतात तर स्टेबलाइज होतात. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? सॉल्वेशन इफेक्ट हा काय होतो, प्रायमरी अमाइन्स टू टर्शरी अमाइन्स काय होत जातो तर वाढत जात असतो. सॉरी उलट सांगितलं. सॉल्वेशन इफेक्ट हा प्रायमरी अमाइन्स मध्ये जास्त असतो, त्यापेक्षा कमी सेकंडरी अमाइन्स मध्ये असतो. टर्शरी अमाइन्स मध्ये सॉल्वेशन इफेक्ट दिसतच नाही कारण त्याला बॉन्डिंगला हायड्रोजन ऍटमच नसतो. इंडक्टिव्ह इफेक्ट टर्शरी अमाइन्स मध्ये जास्त असतो. इंडक्टिव्ह इफेक्ट टर्शरी अमाइन्स मध्ये काय असतो, जास्त असतो कारण त्याला किती अल्किल ग्रुप असतात तर 3 अल्किल ग्रुप असतात. किती अल्किल ग्रुप असतात तर 3 अल्किल ग्रुप असतात.
मग हे सगळे जर ऍड केला तर यू विल गेट वॉट एव्हर आय हॅव टोल्ड. वॉट एव्हर आय हॅव टोल्ड मीन्स वॉट एव्हर आय हॅव रिटन ऑन द बोर्ड that secondary amines are more basic than tertiary amines, and tertiary amines are more basic than primary amines, and primary amines are more basic than ammonia in a aqueous solution. कशामध्ये? aqueous solution हा पॉइंट विसरू नका बाळांनो. aqueous solution विसरला म्हणजे सगळं विसरलं, सगळं बोंबलत गेलं. काय aqueous solution विसरला तर सगळं बोंबलत गेलं, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स बघूया, अरोमॅटिक अमाइन्स बघूया. हा रफ करतो, हा पहिला रफ करतो. बेसिसिटी ऑफ काय बघूया? अरिल अमाइन्स. बेसिसिटी ऑफ काय बघूया तर अरिल अमाइन्स. आता जेव्हा आपण बेसिसिटी कशाची बघतो? अरिल अमाइन्सची बघतो. तर चला ऍक्च्युली अरिल अमाइन्स म्हणजे ॲनिलीन मोस्टली बेसिक स्ट्रक्चर असतो. ॲनिलीन is less basic than ammonia, and ammonia is less basic than aliphatic amines. हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे. हा काय आहे तर बेसिक काय आहे? स्ट्रक्चर. ठीक आहे. आता आपण काय म्हणतो की जो पर्टिक्युलर सबस्टन्स प्रोटॉन काय करतो? एक्सेप्ट करतो, तो काय आहे? तर बेस आहे. तर जर हायड्रोजन ॲटम ॲनिलीन ना जर हायड्रोजन ॲटम कंबाईन एक्सेप्ट केला तर काय फॉर्म होते? तर ॲनिलिनियम आयन फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? ॲनिलिनियम काय फॉर्म करतो? आयन फॉर्म करतो. आणि त्या ॲनिलिनियम आयन वरती कोणता चार्ज असतो? तर पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतो. हा ॲनिलीन आहे आणि हा कोण आहे तर ॲनिलिनियम आहे. आता याचं पुढचंही सांगतो. ॲनिलीन हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. ॲनिलीन हा काय दाखवतो? रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. ॲनिलिनियम आयन पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो, पण दोच दाखवतो. पण ॲनिलीन जो आहे तो 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ॲनिलीन हा जास्त स्टेबल आहे त्याच्यापेक्षा ॲनिलियम आयनपेक्षा. आणि ॲनिलियम आयनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही देण्यासाठी आणि ह्याच्या पुढची रिॲक्शन होण्यासाठी पण. ओके. तर ह्यापुढे आपण काय म्हणतो बघा, द इलेक्ट्रॉन पेअर, जे काही इलेक्ट्रॉन पेअर आहे कशावरती? ॲनिलीन वरती. ते ऍक्च्युली ॲनिलीन इझिली कोणाला देत नाही, तो ऍक्च्युली इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करत नाही. कोण? तर अरोमॅटिक अमाइन मधला नायट्रोजन. जो अरोमॅटिक अमाइन आहे त्यामधला जो नायट्रोजन आहे त्यावरचा जो लोन पेअर आहे तो रेझोनन्स दाखवतो. कसा? तर हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. तर स्ट्रक्चर सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं. मग हा इथे स्ट्रक्चर मिळताना काय मिळतो? NH2. ह्यावरती चार्ज प्लस आणि हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. हा परत आहे तसा हा परत आहे. परत हा जो लोन पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन, म्हणजे सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. परत इथे डबल बॉन्ड NH2 प्लस. परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, ह्यावरती चार्ज मायनस येणार आहे, हा आहे. परत हा इथं बॉन्ड शिफ्ट झाला, हा इथं बॉन्ड काय झाला? शिफ्ट झाला.
मग ह्या पुढे काय होणार आहे, हा स्ट्रक्चर परत इथं हा बॉन्ड इथं, हा बघा हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं काय होतो शिफ्ट होतो, परत हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन हा एच, परत ह्यावरती लोन, परत हा लोन पेअर परत काय होणार आहे, हा लोन पेअर परत बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये, लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर मध्ये. मग आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितले तर इथं हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा काय आहे तर पाचवा. तुम्हाला 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिसतात ऍनिलीनचे आणि त्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ड आहे. त्यामुळे हा काय आहे ऍनिलीन, ऍनिलीन contains nitrogen atom which has lone pair, and this lone pair is involved in resonance stabilization. याचं मीनिंग काय आहे की जो काही लोन पेअर आहे तो लोन पेअर रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये बिझी आहे. मीन्स इफ इट इज हॅव्हिंग 5 रेझोनेटिंग, इफ इट इज हॅव्हिंग 5 resonating structure, if it is having 5 resonating structure, then it is more stable. तो जास्त स्टेबल आहे आणि स्टेबल असल्यामुळे तो स्वतःचा लोन पेअर डोनेट ही करणार नाही किंवा प्रोटॉन तितक्या इझिली एक्सेप्ट पण करणार नाही. लोन पेअर देत पण नाही, प्रोटॉन इझिली एक्सेप्ट पण करत नाही, तर तो बेसिक असेल का नेचर मध्ये, इट इज लिस्ट बेसिक. इट इज व्हॉट लिस्ट बेसिक. पण ठीक आहे, जर तुम्ही ऍनिलियम आयन कन्सिडर केला तरी, जर तुम्ही काय कन्सिडर करा, ऍनिलियम आयन कन्सिडर केला, हा ऍनिलियम आयन आहे. हा ऍनिलियम आयन जेव्हा हायड्रोजन ऍटम प्रोटॉन एक्सेप्ट करतो तर हा प्लस चार्ज झाला, हा काय झाला प्लस चार्ज झाला आणि हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये दोनच रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो. काय होत नाही तर परत हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, परत सेम. So aniline ions is having only 2 resonating structures and aniline is having 5 resonating structures. So aniline ion पेक्षा ही aniline हा काय आहे जास्त स्टेबल आहे आणि जास्त स्टेबल असल्यामुळे तो काय करणार आहे, लोन पेअर स्वतःची देणार नाही, त्यामुळे तो बेसिक कॅरेक्टर ही जास्त दाखवणार नाही. म्हणजे आपण काय म्हणतो तर अरिल अमाइन्स जे आहेत हे कमी बेसिक असतात, हे लेस बेसिक असतात. कशापेक्षा कमी बेसिक असतात, अरिल अमाइन्स आर लेस बेसिक देन अमोनिया अँड एलिफॅटिक अमाइन्स. अमोनिया अँड एलिफॅटिक अमाइन्स. तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा, ह्या ऍनिलीन मध्ये जर तुम्ही बघितला जर तो नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन डायरेक्टली बेन्झीन रिंगला जॉईन आहे आणि बेन्झीन रिंग तशीही रेझोनेटिंग आहे. मग हा जो लोन पेअर आहे हा लोन पेअर हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये वापरला जातो. रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये वापरल्यामुळे स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते आणि हा लोन पेअर हा रेझोनन्स मध्ये बिझी आहे आणि स्टॅबिलायझेशन इन्क्रीज करण्यामध्ये बिझी आहे. त्यामुळे ही विल नेव्हर गिव्ह हिज lone pair of electrons and he will behave like a basic structure. So it is very least basic. Aniline is least basic or aryl amines or any aryl amines, they are what least basic. ते कसे असतात तर least basic आहे. त्याचे कंडिशन सी आहे, त्याचे कंडिशन सी आहे. तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये pKb व्हॅल्यूज वगैरे देऊन एक्सप्लेन केले, पण मी तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन करते. मी तुम्हाला डायरेक्टली प्रॉपर लॉजिक देऊन एक्सप्लेन करते की जे पर्टिक्युलर ऍनिलीन घ्या किंवा अदर अरिल अमाइन जर तुम्ही घेतला तर जो अमाइन ग्रुप आहे तो डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे आणि त्यातला जो लोन पेअर आहे तो स्टॅबिलायझेशन, लोन पेअर जो आहे तो स्टॅबिलायझेशन साठी बिझी असतो. तो लोन पेअर कधीही, हे बघा हा लोन पेअर स्टॅबिलायझेशन वाढवायचं बघणार स्वतःचा प्रोटॉन एक्सेप्ट करणार
तो इझिली अवेलेबल नसतो प्रोटोनेशनसाठी. आणि ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती फॉर्म होतात तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतात. आणि जर तुम्ही ॲनिलीनचं प्रोटोनेशन जरी केला म्हणजे ॲनिलियम आयन जरी फॉर्म केला तर तो ॲनिलियम आयनचे 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. मग ह्यावरून आपल्याला समजतं की ॲनिलीन जो आहे तो जास्त स्टेबल आहे कंपेअर्ड टू ॲनिलियम आयन. ॲनिलीनचे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. ॲनिलीनचे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. ॲनिलीनचे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत आणि ॲनिलियम आयनचे किती आहेत 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. मग जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तेवढी जास्त स्टॅबिलिटी असते. So aniline has more number of resonance structure than aniline ion. त्यामुळे aniline हा खूप जास्त स्टेबल असतो aniline ion पेक्षा. दुसऱ्या शब्दात aniline कधीही स्वतःचा लोन पेअर प्रोटॉन घेण्यात वेस्ट करत नाही. aniline काय करतो लोन पेअर स्वतःच्या रेझोनन्स मध्ये बिझी ठेवतो आणि आपल्या स्ट्रक्चरची रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय होतो तर वाढवतो. स्टॅबिलिटी काय करतो तर इन्क्रीज होतो. हा स्ट्रक्चर समजतंय का बघा. हा जो लोन पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झालाय बॉन्ड पेअर. हा जो बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालाय लोन पेअर मध्ये. परत हा पर्टिक्युलर हा इथे लोन पेअर जो आहे तो बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालाय. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय तर लोन पेअर मध्ये कन्वर्ट झालाय. कशामध्ये कन्वर्ट झालाय लोन पेअर मध्ये कन्वर्ट झालाय. परत हा जो लोन पेअर आहे कशामध्ये कन्वर्ट झालाय बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय लोन पेअर. परत हा लोन पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झालाय बॉन्ड पेअर मध्ये आणि हा बॉन्ड पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालाय लोन पेअर. सेम हा परत लोन पेअर कशामध्ये होणार आहे बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर. आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला असं दिसेल की ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, परत ही ऑर्थो पोझिशन आहे. ऑर्थो पॅरा ऑर्थो ह्या पोझिशन्सला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होते इन्क्रीज होते. आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. जसं हॅलोजिनेशन बघतो, नायट्रेशन बघतो, सल्फोनेशन बघतो, तसं हे जे पर्टिक्युलर अमाइन्स आहेत म्हणजे अरोमॅटिक अमाइन्स आहेत. हे अरोमॅटिक अमाइन्स जे आहेत हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन नाही दाखवत कारण यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक इझिली होऊ शकत नाही. मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन नाही दाखवतात तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ते काय दाखवतात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतात. काय दाखवतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतात. आता बघा जर ठीक आहे जर एखादा सबस्टिट्यूटेड ॲनिलीन आहे त्या सबस्टिट्यूटेड ॲनिलीन ची जर मला बेसिसिटी बघायची असेल कंपॅरिझन करायचं असेल बघा बेसिसिटी ऑफ अनिलामाइन. मग मी म्हणते रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे कोण जास्त बेसिक आहे किंवा कोण कमी बेसिक आहे असं जर आपण म्हटलं कोण जास्त बेसिक आहे किंवा कोण कमी बेसिक आहे तर एक तर सबस्टिट्यूटेड ॲनिलीन जेव्हा आपण म्हणतो तर जो सबस्टिट्यूएंट आहे तो सबस्टिट्यूएंट एकतर काय असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग तरी असतो किंवा एकतर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग तरी असतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग तरी असतो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग तरी असतो. काय दिसतंय की ॲनिलीन सबस्टिट्यूटेड ॲनिलीन can be of two types. Substituted aniline can be of two types. Now what are these two types? It may be electron withdrawing group attached to aniline or दूसरा कोणता आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच टू ॲनिलीन. हे दोन केसेस आहेत. हे काय आहेत दोन केसेस आहेत. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते कोणते आहेत तर नायट्रो ग्रुप, सायनाइड ग्रुप, C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड ग्रुप, कार्बोक्सिलिक ग्रुप,
इथर ग्रुप सॉरी इथर नाही ईस्टर ग्रुप, हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोण आहे तर स्वतः आणि दुसरा कोणता म्हणजे आणि एक NH2 ग्रुप जॉईन झाला तर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. OH ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे, इथर ग्रुप आहे एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तर काय होतं बघा, जो नॉर्मल ॲनिलीन आहे त्याची काहीतरी फिक्स्ड बेसिसिटी आहे. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त बेसिक कोण असतो, त्यापेक्षा जास्त बेसिक कोण असतो तर ॲनिलीन आहे ग्रुप. आणि त्या ॲनिलीनच्या कोणताही म्हणजे ऑर्थो पॅरा किंवा मेटा ठीक आहे, पण ॲनिलीन आहे NH2 ग्रुप आहे आणि इथं कोणता ग्रुप जॉईन झालाय तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन झालाय. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप झालाय म्हणजे हा पण ह्याची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशाला देणार आहे, ह्याचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स सिस्टीमला देणार आहे. सिस्टीमला दिल्यामुळे इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणून चान्सेस असतात की तो इझिली प्रोटॉनेट हो. ॲनिलीन जो आहे तो इझिली प्रोटॉनेट हो. मग इझिली जर प्रोटॉनेट होत असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूटेड ॲनिलीन इज मोर बेसिक दॅन नॉर्मल ॲनिलीन. At the same case, aniline पेक्षा लेस बेसिक कोण असतो तर सबस्टिट्यूटेड ॲनिलीन. पण कसला सबस्टिट्यूटेड ॲनिलीन तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन असलेला. कोण जॉईन असलेला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन असलेला. आता हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय असतात हे बघा. हा NH2 आहे, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर लोन पेअर. परत लोन पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर पर्यंत येतं. परत इथं काय आहे, हा इथं लोन पेअर येतं. पण ऍक्च्युली हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे हा काय म्हणतो की माझ्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत तर मी माझे इलेक्ट्रॉन्स पुढे देतो. माझे इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स आले. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन सिस्टीमला मिळाले. एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन सिस्टीमला मिळाल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन पेअर ॲनिलीनचा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो प्रोटॉनेशन साठी वापरला जाऊ शकतो. काय होऊ शकतो, ॲनिलीनचा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे, कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय म्हणतो की पुढच्या रेझोनन्स साठी मी माझ्या इलेक्ट्रॉन्सची मदत घेतो. म्हणजे माझ्या इलेक्ट्रॉन्सना रेझोनन्स क्रिएट करतो. ॲनिलीनचा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही द्या, प्रोटोनेट करा. मग हा इझिली प्रोटोनेट होतो जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन आहे. कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन आहे. कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा स्वतःचे इलेक्ट्रॉन सिस्टीमला देतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे सिस्टीमची डेन्सिटी वाढल्यामुळे ॲनिलीनचा जो नायट्रोजन आहे तो इझिली प्रोटोनेट होऊ शकतो. दॅट्स वाय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सबस्टिट्यूटेड ॲनिलीन इज मोर बेसिक देन नॉर्मल ॲनिलीन. more basic than what is more basic than the normal aniline. कारण नॉर्मल aniline तर तुम्हाला माहित आहे की तो इझिली काय नाहीये, तेवढा बेसिक नाहीये. आता बघा, आता ह्याच्या aniline तशाही बोंबा आहेत. aniline तशाही बोंबा आहेत की हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लोन पेअर. जेव्हा इथं लोन पेअर येतो ना, हा लोन पेअर हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काढून घेतो. हे जे काही लोन पेअर येतो हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जो आहे काढून घेणार आहे ना. विड्रॉइंग म्हणजे काढून घेणार. इथं जो आलाय, इथं जो लोन पेअर आलाय ना, हा लोन पेअर काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काढून घेतो. त्यामुळे पुढचा रेझोनन्सचा बॉम्ब बाजा होतो. पुढचा रेझोनन्स पटकन होत नाही. म्हणजे हा ॲनिलीनकडे तशी इलेक्ट्रॉन पेअर झाली नाही. म्हणजे तशी तो पहिला जेवढा प्रोटोनेट होऊन म्हणजे ॲनिलीन आयन्स दोन तरी रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करत होता. हा विड्रॉइंग ग्रुप जेव्हा इलेक्ट्रॉन पेअर काढून घेतो, हा विड्रॉइंग ग्रुप हा जो विड्रॉइंग ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन पेअर जेव्हा काढून घेतो पुढच्या रेझोनन्सला राहतच नाही काय. त्यामुळे पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲनिलीन जर असेल, सबस्टिट्यूटेड ॲनिलीन जर असेल तर तो लीस्ट बेसिक असतो. तो काय असतो तर लीस्ट बेसिक असतो. काय असतो तो लीस्ट बेसिक असतो. बघा, सबस्टिट्यूटेड ॲनिलीन जेव्हा आपण कन्सिडर करतो तर त्यामध्ये दोन असतात. एक तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप स्वतः ॲनिलीन जर जॉईन होऊ शकतो किंवा OH जॉईन होऊ शकतो किंवा CH3 जॉईन होऊ शकतो किंवा इथर ग्रुप जॉईन होऊ शकतो.
करत असताना जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत लाईक इथर आहे, ॲनिलीन आहे, OH आहेत, ते त्या ॲनिलीनला मोर बेसिक बनवतात. काय बनवतात? मोर बेसिक बनवतात. पण जर सबस्टिट्यूटेड ॲनिलीन आहे आणि त्या सबस्टिट्यूटेड ॲनिलीन मध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल म्हणजे NO2 ग्रुप आहे, COH ग्रुप आहे, CN ग्रुप आहे, हॅलोजन ग्रुप आहे, तर ते ॲनिलीनला लेस बेसिक बनवतात. काय बनवतात? लेस बेसिक बनवतात. मी तुम्हाला दोन्हीही रिझन सांगितले. का? तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप सिस्टीमवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर सिस्टीमवरची डेन्सिटी वाढत असेल, बघा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर सिस्टीमवरची डेन्सिटी वाढत असेल तर हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजन वरती ते इझिली देऊ शकतात. पण जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे तर रेझोनेटिंग सिस्टीम मधले जे लोन पेअर ॲनिलीनचा नायट्रोजनचा जो लोन अमायनो ग्रुपचा जो लोन पेअर होता तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काढून घेतो. त्यामुळे तशी जेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी होते त्यापेक्षा इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? कमी होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप aniline is more basic than normal aniline. Is more basic than normal aniline and electron withdrawing group aniline is less basic than normal aniline. Is less basic than what? Normal aniline पेक्षा तो काय असणार आहे तर कमी बेसिक असणार. नॉर्मल aniline पेक्षा तो काय असणार आहे तर कमी बेसिक असणार आहे. नॉर्मल aniline पेक्षा तो कमी बेसिक असणार आहे. आता जर तुम्ही पोझिशन्स घेतला म्हणजे पोझिशन आयसोमर्स जर घेतला म्हणजे एखादा म्हटलं की ॲनिलीन जॉईन आहे, ॲनिलीनला सबस्टिट्यूटेड आहे, ऑर्थो पोझिशनला एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इथं बघा हा आणि एक तुम्हाला कॉम्बिनेशन सांगते की एक ॲनिलीन आहे, ठीक आहे, त्या ॲनिलीनला दोन आयसोमर्स आहेत. आयसोमर्स म्हणजे हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. एका केस मध्ये CH3 मेटा पोझिशनला जॉईन आहे आणि दुसऱ्या केस मध्ये जो CH3 आहे तो काय आहे पॅरा पोझिशनला जॉईन. तर हे दोघं पण सेमच आहेत पण पोझिशन चेंज झाली ना. हा मेटा पोझिशनला आहे आणि हा पॅरा पोझिशनला आहे आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲनिलीनला जॉईन होत असेल तर पॅरा पोझिशनचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप मोर बेसिक असतो ॲज कम्पेअर्ड टू मेटा पोझिशनचा सबस्टिट्यूटेड ॲनिलीन. ह्याचं उलट कशामध्ये होतं? ह्याचं उलट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगला होतं. इथं ॲनिलीन आहे आणि एखादा एक वेळ कन्सिडर करा NO2 ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे मेटा पोझिशनला आणि दुसऱ्या केस मध्ये जो NH2 आहे इथं पॅरा पोझिशनला जॉईन. कोणत्या पोझिशनला जॉईन झालाय? पॅरा पोझिशनला जॉईन झालाय. तर एक लक्षात घ्या हा NO2 हा विथड्रॉइंग आहे. जेव्हा विथड्रॉइंग असतो तर मेटा आयसोमर्स आर मोर बेसिक देन पॅरा आयसोमर्स. मेटा आयसोमर्स आर मोर बेसिक देन पॅरा आयसोमर्स. आणि त्याचं उलट की जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतं तर पॅरा आयसोमर्स आर मोर बेसिक देन मेटा आयसोमर्स. पॅरा आयसोमर्स आर मोर बेसिक देन व्हाट मेटा आयसोमर्स. दिस इज ऑल अबाउट द बेसिसिटी. This is all about the basicity of what? Aniline. की थोडे हे पॉइंट्स तुम्हाला नाही दिलेले टेक्स्टबुक मध्ये पण मी तुम्हाला सगळे शिकवलेले आहेत. सो आय एक्सपेक्ट की तुम्ही हे व्हिडिओ आणि एकदा बघा समजून घ्या पॉइंटला. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे हा लोन पेअर देणार आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे हा लोन पेअर घेणार आहे. जर ॲनिलीनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लोन पेअर घेणारा जर असेल तर तो खूप कमी बेसिक असतो. ॲनिलीन पेक्षा सबस्टिट्यूटेड ॲनिलीन कमी बेसिक असतो. पण जर ॲनिलीनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन असेल तर तो ॲनिलीन काय असतो मोर बेसिक असतो नॉर्मल ॲनिलीन पेक्षा.
जर आयसोमर ट्रीचे पोझिशन जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप एक मेटा पोझिशनला आहे तर पॅरा पोझिशनला सेम आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, तर पॅरा ओरिएंटेड जो असेल तो मोर बेसिक असतो आणि मेटा ओरिएंटेड लेस बेसिक असतो. त्याचं उलट जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर जॉईन असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मेटा पोझिशनचा मोर बेसिक असतो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पॅरा पोझिशन पेक्षा. कशापेक्षा तर पॅरा पोझिशन पेक्षा. हे सगळे स्ट्रक्चर्स लिहून काढा. तुम्हाला काय केले माहितीये का, पर्टिक्युलरली टेक्स्टबुक मध्ये काय केलंय की डायरेक्टली पीकेबी व्हॅल्यूज दिलेत आणि पीकेबी व्हॅल्यूज कंपेअर करा. हा ह्याची पीकेबी व्हॅल्यू कमी आहे म्हणजे हा मोर बेसिक, ह्याची पीकेबी व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे कमी बेसिक. पण का ते नाही दिलेलं, म्हणजे ते का आहे ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण का हा प्रश्न नाही उत्तर दिलेला, मग पण काचं उत्तर दिलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या लास्ट पॉइंट त्यातला की अल्किल अरिल अमाइन असतात ते काय असतात मोर बेसिक. दे आर मोर बेसिक देन अरिल अमाइन. दे आर मोर बेसिक देन अरिल अमाइन. अल्किल अरिल अमाइन्स जे असतात ते जास्त बेसिक असतात अरिल अमाइन्स पेक्षा. आता तुम्ही म्हणा अल्किल अरिल अमाइन्स म्हणजे कोण. अल्किल अरिल अमाइन्स म्हणजे हे C6H5 CH2NH2 म्हणजे जो अमाइन ग्रुप आहे तो डायरेक्टली बेन्झीन रिंगला जॉईन नाही आहे, तो अल्किल ग्रुपला जॉईन आहे आणि अल्किल ग्रुप बेन्झीन ग्रुपला जॉईन आहे आणि अल्किल ग्रुप कोणाला जॉईन आहे तर बेन्झीन रिंगला जॉईन आहे. दिस आर मोर बेसिक देन नॉर्मल aniline. These are more basic than normal aniline. समजते का? These are more basic than normal aniline.